श्री सद्गुरु शंकर महाराज की जय। अध्याय 4। अतर्क्य ज्यांची असे किमया, सर्वत्र ज्यांची वसे छाया, या महाराजांच्या पाया साष्टांग वंदन त्रिवार। विचित्र तुमची दिसे काया, आनंद होतो गुण गाया, तुमचे चरित्र सुगंध फाया, सुगंध दरवळे त्रिभुवनी। आपल्या चरित्र सुगंधात मन झाले सुगंधित, सव्यकर स्फुरण पावत, चरित्र लिहिण्या उत्सुक। चरित्र अगाध अतर्क्य दिव्य, गुंतागुंतीचे अतिभव्य, लिहिणे मानवास असंभाव्य, करता करविता आपण। आपण मला सुचविता, आपणच मला सांगता, विवाद्य स्थळी कौल देता, लिहून घेता आपण। महाराजांचे समस्त चरित्र मला तरी अज्ञात, कधी न काही ऐकले नसत, पाहिले न कधी महाराज। सोलापूरचे व्यापारी, कापड दुकान ज्यांचे भारी, स्वातंत्र्य सैनिक ख्याती तरी, देव देश भक्तजे। निष्ठा ज्यांची महाराजांवरी, महाराजांविषयी श्रद्धा खरी, नित्य महाराज ज्यांच्या अंतरी, ओंकारनाथ भस्मे हे। या महात्म्यामुळे मी वळलो, हे चरित्र लिहिण्यास सरसावलो, या कार्यास प्रवृत्त झालो, दिपून गेलो लीलेने। ओंकारनाथांच्या सत्संगात महाराजांचा संग घडत, महाराजांच्या समाधीचे होत दर्शन पुणे नगरीत। माथे टेकविले मी समाधीवर, म्हणती मज महाराज शंकर। चरित्र सुरू करावे सत्वर, आधार भस्मे आहेत। माझा आधार अप्रत्यक्ष, भस्मे आधार प्रत्यक्ष। आम्ही दोघे एकच साक्ष, जाणवेल तुलाही। ऐसे वदता महाराजांनी, सोलापुरी मी येऊनी, महाराजांस वंदन करूनी, ग्रंथ प्रारंभिला हा। महाराज सोलापुरात शुभरायांच्या मठात असत, एकदा भजन चालले जोरात, सारे दंग भजनात। सारे शंकर महाराज रूप बनत, चमत्कार हा केवढा असत। कोण महाराज कोण भक्त कुणालाही कळेना। महाराज जनार्दन बुवाला म्हणाले अक्कलकोटाला, जाऊ आपण योग भला। 40 भक्त निघाले, अक्कलकोट स्वामी समर्थ त्यांच्या समाधी मठात। येऊन सारे वंदन करत, शंकर महाराज म्हणाले, हेच माझे सद्गुरू असत। ऐसे म्हणून माथा टेकवीत, गुरु शिष्यांची भेट होत, अपूर्व हा सोहळा। काही दिवस येथे राहून, महाराज येथून निघून त्र्यंबकेश्वराला जाऊन निवांत तेथे राहिले। रामभाऊ अकोलकर महाराजांचे भक्तवर, त्यांच्या सदनी मुक्काम तर महाराजांचा असेच। त्र्यंबक आणि शंकर भेट होता खरोखर, बहरून गेले त्र्यंबकेश्वर निष्ठावंत जाणत। शंकर आणि त्र्यंबक हे दोघेही असती एक, नैष्टिक भाविक निवडक, भक्ता प्रचिती येत असे। एक दशग्रंथी ब्राह्मण महाराजांचे धरून चरण, म्हणे मी तुम्हा शरण, प्रसाद द्यावा मज काही। महाराज म्हणाले ब्राह्मणाला, मी प्रसाद देतो तुझला, तू खाणार नाहीस मग कशाला तुझला देऊ प्रसाद। ब्राह्मण म्हणे निश्चय करून, खात्रीने प्रसाद खाईन। कागदाची पुडी करून प्रसाद दिला ब्राह्मणाला। आनंदाने ब्राह्मण जात, घरी जाऊन पुडी उघडत, कोंबडीचे 4 अंडी दिसत। ब्राह्मण मनी भडकला, मी भिक्षुक वैदिक पवित्र, प्रसाद अभक्ष अपवित्र। फेकून उकिरड्यावर मात्र सचैल स्नान करीत असे। तेवढ्यात अकोलकर येऊन म्हणती शास्त्री बुवास देखून, यावेळी हो कसले स्नान। चवताळून द्विज म्हणे, तुमच्या महाराजांचा प्रसाद तर दिली कोंबडीची अंडी 4, फेकून दिली उकिरड्यावर, म्हणून सचैल स्नान हे। ब्राह्मणास म्हणती अकोलकर, कोठे प्रसाद दावा सत्वर, दोघे केले उकिरड्यावर। कागदात आंबे 4 होते। ब्राह्मण अगदी ओशाळला, तोबा तोबा करू लागला। पश्चाताप झाला त्याला, लोटांगण पुन्हा घातले। आंब्यांची अंडी होत, अंड्यांचे आंबे बनत, चमत्कृती ही अपूर्व होत महाराजांचे वैशिष्ट्य। ऐसे अनंत चमत्कार महाराजांनी केले फार, चकित होती सुरवर, कळतील कैसे मानवा। नंतर सोडले त्र्यंबकेश्वर, पुण्यास आले महाराज शंकर। भक्तजन जमती नारी नर, पुण्यात निवांत राहिले। अनेक गावांना पुण्याहून महाराज आले जाऊन, परी कायम वास्तव्याचे स्थान पुणे त्यांनी ठरविले। पुण्यात लष्कर भागात एक विदेही यवन स्त्री राहत, त्या बाईचे नाव असत हजरत बाबाजान हे।
महाराज कोण हे ओळखे ही बाई, महाराजच म्हणे आई, प्रत्यक्ष अल्ला बुवर येई, ऐसी निष्ठा बाईची. सलाम करी सदोदित तिच्या आग्रहावरून राहत. काही दिवस लष्कर भागात महाराज ते आनंदे. 1935 साली प्राध्यापक भालचंद्र देव यांनी प्रश्न आपले वय किती महाराजांना विचारला. मी 150 वर्षाचा असून दुसऱ्या पेशव्याच्या हातून दक्षिणा घेतली भोजन करून, शनिवार वाड्यामध्येच, ऐसे महाराज उत्तर देत. काहींना महाराज सांगत, आमचे वास्तव्य होते खानदेशात, कुवर स्वामी म्हणून. माझे मूळ नाव गौरीशंकर, राजाधिराज म्हणून कुवर. आमचे समाधी मंदिर वाघोडात असेच. पुढे पुण्याहून गेले नगरला, तेथून पुण्यक्षेत्र मढीला, नाथांच्या पुण्यसमाधीला वंदन केले सर्वांनी. कित्येक वर्षाची धुनी शांत. महाराज जेव्हा अल्लख म्हणत तेव्हा आपोआप धुनी पेटत. चकित झाले सर्वही, प्रज्वलित केली तेथली धुनी. साधनेचे महत्त्व पटवूनी, उत्तम प्रथा आचराव्या म्हणून महाराज सर्व सांगत. येल्लूबाई माने सुविख्यात प्रसिद्ध गायिका त्या असत. घरच्या चांगल्या श्रीमंत, फार भाविक होत्या त्या. एकदा नृसिंहवाडीत त्यांची महाराजांशी गाठ पडत. फार उत्तम या गातात महाराजांना समजले. महाराजांनी येल्लूबाईस सांगितले गावयास. सुस्वर राग आळविण्यास सुरुवात केली बाईंनी. शिवास आवडे संगीत, गाणे ऐकून महाराज डोलत. येल्लूबाईवर प्रसन्न होत आशीर्वाद देत ते. येल्लूबाई आनंदित, आशीर्वाद ऐकून होत. पुण्यातील त्यांच्या वाड्यात महाराज गेले एकदा. येल्लूबाई एकास सांगत होती कृष्ण लीलेस. कृष्ण कसा रांगत असे खास, तोच चमत्कार झाला. महाराज दुडूदुडू रांगत, परी प्रत्यक्ष कृष्णच दिसत. येल्लूबाई चकित होत, चमत्कार सारे पाहती. येल्लूबाईची भावना तीक्ष्ण, म्हणून महाराज झाले कृष्ण. जसे भावनेला उधाण, लाभ तैसा मिळत असे. सोलापूर शुभराय मठात बाबा जक्कल दर्शना येत. त्यांना महाराज स्पष्ट दिसत. श्रीपाद श्रीवल्लभ. कार्तिकी एकादशीचा दिवस असत. पुण्यास मेहेंदळे वाड्यात ताईसाहेब कीर्तन करत. सुंदर ते ध्यान गात त्या होत्या. महाराज बालगंधर्वही असत. बालगंधर्व खुश म्हणत. पांडुरंगाचे दर्शन बाकी असत, एवढा अभंग रंगला. तोच महाराज उभे राहत, सर्व पांडुरंगच दिसत. प्रत्यक्ष अनुभूती सर्वा येत, धन्यता वाटे सर्वास. गंधर्व नाटक मंडळीत महाराज पडदे ओढीत. एकदा महाराज पाहण्या जात, गंधर्वांचे नाटक. बालगंधर्वाचा बसत, आवाज अगदी काम न देत. नाटकाची तर वेळ होत, तिकीट विक्री झाली. औषधे घेतली अनेक, नवसही बोलले ते कैक. नाटकाचा बदलावा का दिनांक, येथपर्यंत पाळी ये. कळता महाराज तात्काळ गेले बालगंधर्वांजवळ. आपल्या मुखातील विडा सकळ गंधर्वमुखी घातला. महाराजांचा प्रसाद असत म्हणून बालगंधर्व विडा खात. लगेच आश्चर्य पहा घडत, आवाज सुटला संपूर्ण. त्या दिवशीचे नाटक होत अगदी जोरदार सर्वांत. प्रेक्षक अगदी रंगून जात. शंकरलीला अशीही. बालगंधर्व एक दिन आपले सहकारी घेऊन जात गाणगापुरी घेण्या दर्शन. दर्शन घेतले सर्वांनी. स्टेशनवर आले संध्याकाळी. कळले गाडी उद्या सकाळी. उपाशीच होती सर्व मंडळी. हॉटेलही तेथे नव्हतेच. भुकेने सारे व्याकुळले. उपाशीच सर्वही झोपले. रात्री एकाने त्यांना पुकारले, उपाशी का झोपता? गरम पुरी भाजी तयार. उठले सारे सत्वर. खाल्ली पुरी भाजी पोटभर. बिल विचारू लागले. हॉटेलवाला म्हणे, घाईनं बिल उद्या द्या आणून. सारे चकित होऊन एकमेकास म्हणतात, काहीच येथे नसून हॉटेल आले कसे कोठून? बिल उद्या द्या सांगून हॉटेलवाला गेलाही. सकाळी पाहतात उठूनी हॉटेल तेथे मुळीच नसूनी. सारे गाडीत बसूनी सोलापुरी परतले. गेले महाराजांच्या दर्शना. महाराज म्हणती गंधर्वांना, रात्रीच्या पुरी भाजीचे बिल द्या ना. चपापले सर्वही. कोण होता हॉटेलवाला? रात्री कोणी दिले खायला? कळले तेव्हा सर्वांना. महाराजांची लीलाही. गंधर्व म्हणाले, बिल किती ते? महाराज वदले, मी सांगेन ते. देणार काय सांग पुरते? जरूर देईन महाराज. महाराज वदले, प्रति गुरुवार करावे शास्त्रोक्त संगीत भजन. महाराज आज्ञाप्रमाण मानून संगीत भजन चालले. एकदा महाशिवरात्रीस पुणे मेहेंदळे वाड्यास भजन कीर्तन गाण्यास गर्दी फार झाली. महाराज हसून म्हणत, आज महाशिवरात्र असत. मंदिर एकदाच असे उघडत. सारे पाहू लागले. महाराजांचा रंग बदलत. नीलवर्ण महाराज बनत.
महाराज प्रत्यक्ष शिव दिसत. महाशिवरात्र खरी ही. बेल सर्वांनी शिवावर, वाहून मस्तकी चरणावर. दर्शन घेतले सत्वर, धन्यता वाटे सर्वास. महाराजांना अन्नपूर्णा प्रसन्न अगदी पहाना. नवे होती ही अन्नपूर्णा महाराजांच्या आज्ञेत. डॉक्टर हरित्रंबक खरेयास, सुरू असलेल्या उत्सवास 5 क्षेर धान्य आणावयास महाराज सांगत. धान्ये, डाळ, तांदूळ, गहू ही प्रत्येकी 5 शेर आणूनी महाराजांच्या पुढती वंदुनी डॉक्टर खरे ठेवीत. धान्य घेऊन आत जात महाराज खोली बंद करत. कुणा येऊ न द्यावे आत महाराज सांगत. एकटेच महाराज खोलीत अन्नपूर्णेची पूजा करत. पूजा करून बाहेर येत सर्वा प्रसादा सांगती. उत्सवाच्या शेवटच्या दिनी त्याच धान्याचा स्वयंपाक करूनी 5,000 माणसे जेवूनी तृप्त अगदी जाहली. 5 शेर धान्यात 5,000 माणसे जेवत, असे अनेक प्रसंग घडत. शंकर लीला अपूर्व. महाराज असता खुशीत सांगत कथा पूर्व वृत्तांत. म्हणाले, मी होतो सर्कशीत, नाटकाचे पडदे ओढले. मी फार वर्षांपूर्वी तमाशात सोंगाड्याचे काम करी. चिलया बाळाचा वध त्या दिनी स्टेजवरती चालला. शंकराची आज्ञा होताच मी उडविले चिलयाचे मुंडकेच. सांगितले तसे मी केलेच, यात चुकले काय मम. गडबड लोकांनी करून केला पोराचा खून म्हणून. पोलिसांकडून मज पकडून तमाशा सारे पाहात. सद्गुरू स्वामींचे स्मरण केले, तिरकमट घेऊन स्वामी आले. संजीवनी मंत्र वदले, मुंडके जोडले मुलाचे. मुलगा उठून या बसला, कडकडाट टाळ्यांचा झाला. मी सोडून तमाशाला पळून गेलो त्या क्षणी. माझ्या मागे लागले स्वामी. नदी तीरावर पडलो मी. तेव्हा मजला म्हणती स्वामी, शंकर माझे ऐक तू. नको गुंतू माया जाळात, तुझे वाकडे पाय असत. म्हणून लोक तुझा तमाशात उपयोग करून घेतात. जगाच्या या तमाशात दाखवावयाचे सत्य जे असत, हेच तुझे कार्य असत. अवतार तुझा त्यासाठी. दुसरी कथा महाराज सांगत. माझे माता पिता वृद्ध असत. मज घेऊन पंढरी जात, प्लेग मजशी जाहला. प्लेगाचे 4 गोळे उठले. अगदी सारेही घाबरले. स्वामींचे भी स्मरण केले. स्वामी आले धावून. त्यांनी हाती चक्र घेऊन 4 गोळे काढले कापून. म्हणून 8 ठिकाणी वाकून अष्टावक्र झालो मी. ऐसे महाराज सांगत आपला पूर्व वृत्तांत. आपण काय केले असत, अष्टावक्र कसा मी. एकदा महाराजांच्या मनात तुळजापुरी जाण्याचे येत. महाराज भक्तांसमवेत गेले तुळजापुरात. भवानी मातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी असत. या प्रचंड गर्दीत उभे कोठे राहावे. मंदिरातील ओवरीत महाराज जाऊन थांबत. भक्तही मग तेथे जात ओवरीत थांबले. थोड्या वेळाने महाराजांस सारे सांगती उठावयास. भवानी मातेच्या दर्शनास आपण आता जाऊया. सर्वांना महाराज म्हणत, देवी काय फक्त मंदिरात, येथे काय देवी नसत, इथेच घ्या दर्शन. महाराज ध्यानस्थ बसत. तोच नवल असे घडत. प्रत्यक्ष स्पष्ट दर्शन घडत तुळजा भवानी देवीचे. सर्वांनी दर्शन घेतले. भक्त अगदी आनंदले. सालंकृत दर्शन घडले जगन्माऊली मातेचे. पुन्हा दर्शन असता घेत देवीच्या ठिकाणी महाराज दिसत. थक्क होती सारे भक्त अधिकार त्यांचा पाहून. येथे काय देवी नसत, येथेच घ्यावे दर्शन. महाराजांनी आपले शब्द खरे करून दाखविले. शंकर महाराजांच्या चरणी आनंदाने वंदन करुनी. 4था अध्याय या ठिकाणी पूर्ण असे जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.